हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ता ना आम्ही टेरेसवर आलोय, दोघी मायले की मस्त. माझी लेक बघा, तिला मी कसं रेडी केलं होतं हे पुढे दाखवते. आता बघा, इकडे ये, इकडे ये. हाय कर सर्वांना. हाय. मी कशी दिसत आहे विचार बरं. ती स्वतःच सांगते हा दिसत आहे. हे बघा, तिला छानसं रेडी केलंय मी आणि तिला छान बेल्ट सुद्धा लावून दिलेला होता. आता कपडे वगैरे वाळत घातलेत. 8 वटपौर्णिमेचा उपवास आहे, जसं लास्ट व्हिडिओच्या एंडला सांगितलं. आजच मी तो व्हिडिओ एंड केला आणि आता आज दिवसभरात काय काय होतं ना ते तुमच्यासोबत होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करते. माझ्या प्रिशूच्या प्रेमाने मेहंदीला रंग मात्र छान आलेला आहे. सो चला, आज काय काय होतं ते तुमच्यासोबत जसं होईल तसं शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर व्हिडिओला असेच कनेक्ट राहा. प्रिशू से हाय. हाय. माझ्या सोनूचा मस्त पेट. माझे सोनू, माझ्या सोनूचं हे एखाद्या पाहुणे वगैरे असल्याच्या दिवशी घालायला पाहिजे होती. सो आता ना इथे मेहंदीचं डेकोरेशन चाललेलं आहे. घरच्या घरीच आम्ही डेकोरेशन करणार आहे. काय कन्सेप्ट आहेत सर्वांच्या डोक्यात, तर तसं काहीच आम्ही करण्याचा इथे प्रयत्न करतोय. आणि प्रिशू मला त्रास देते खूप जास्त. ते कशासाठी पाहिजे तुला? तुला झोप आली ना, झोप तू आता. सरक सरक खाली सरक. तो प्रिशू खूप जास्त चिडचिड करत आहे. एवढी जास्त चिडचिड करत आहे ना की मी तुम्हाला सांगूही शकत नाही. खूप जास्त चिडचिड करत आहे ती. आम्ही मेहंदीचं डेकोरेशन करत होतो, ते डेकोरेशनसुद्धा करू देत नाही आहे आणि काहीच म्हणजे काहीच करू देत नाही आहे. त्याच्यामुळे मी तिला दुसऱ्या रूममध्ये घेऊन आली, जिथे बॅग्स सर्व ठेवलेले आहे तिथे, आणि तिला झोपून देण्याचा प्रयत्न करते. पण तिला झोपायचंही नाही आहे आणि तिला काहीच करायचं नाही आहे. त्यात माझं एक कारण माहिती नाही कुठे पडलं तर. हे बघा, एकच आहे, मी हे घातले होते. हे बघा, एक कुठे पडलं काय माहिती. रात्रीसुद्धा झोपेत असंच झालं. त्याच्यामुळे ना हे लटकन मला घालायला पुरत नाही, कारण मी फिट्ट केलं नव्हतं त्याला. माझी चुकच होते, पडलं. आता हिला झोपून देण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे, पण ही काही गेल्या झोपत नाही आहे. आणि तिकडे कामं पडली आहे, मेहंदीचं सगळं डेकोरेशन करायचं आहे, पण माहिती नाही कसं काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेच. तर ना असं काहीचं डेकोरेशन रेडी केलेलं आहे आम्ही. फॅन सुरू असल्यामुळे पडदे होताना दिसत असतील, पण ते व्यवस्थित केलेत. आणि प्रिशू झोपलेली आहे. त्यानंतर आज वटपौर्णिमा आहे, त्याच्यामुळे सर्वजणी वडाच्या झाडाची पूजा करायला गेलेल्या होत्या आणि मी त्यांच्यासोबत गेली होती, त्यांचे फक्त फोटोज वगैरे काढण्यासाठी. आणि उपवास मी केलेला आणि हळद कुंकू लावून वगैरे सुद्धा पूजा केली, पण प्रॉपर वटपौर्णिमेची पूजा मी करत नाही. त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर संध्याकाळला मस्त हिरव्या बांगड्यांचा प्रोग्राम होता, तर त्यांची तयारी इथे चाललेली होती. छान बांगड्यांची वगैरे पूजा करून घेतली. नवरीला सुद्धा औक्षण केलं आणि आधी नवरीचा चुडा काढून ठेवायचा असतो, त्याच्यामुळे तिचा काढून ठेवला, कारण तिला मेहंदी असल्यामुळे ना ती चुडा घालू शकत नव्हती. त्याच्यामुळे तिचा आधी वेगळा काढायचा होता. लेडीज येणं सुरू वगैरे होतील आणि मग नंतर घाई होईल, त्यासाठी आधी आम्ही तिचा चुडा काढून घेतोय, म्हणजे मग नंतर बाकी जरी बांगड्या भरायला मोकळ्या होतात. सो ताईचा ड्रेस वगैरे सगळं, ज्वेलरी वगैरे सगळं, खरंच ती खूप जास्त सुंदर दिसत होती. सेपरेट मी तिचं नाही दाखवू शकत, पण जसं आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर इथे तिला हळद कुंकू लावायचं चाललेलं आहे आणि हळद कुंकू वगैरे लावल्यानंतर मग तिला ज्या ज्या पाहिजे होतं, जशा पाहिजे होत्या तशा बांगड्या काढल्या आणि बांगड्यांची डिझाईन अशी काहीशी केलेली होती, जी श्रेयानेच केली होती. आणि आता प्रिशूचं ताईला हे सांगायचं चाललेलं आहे की ही तूच आहे. काय जाय का बांगड्या भरून? बांगड्या दाखव दाखव, बांगड्या भरल्या तुम्ही. काय सांगते तरी. तर ना आमच्या प्रिशूने सुद्धा छान अशा बांगड्या भरल्या आणि बाकी लेडीजचं इथे चाललेलं होतं. श्रेया बसली होती तिथे सर्व लिहायसाठी. गोल्डन बँगल्स होत्या, त्यानंतर ग्रीन बँगल्स सुद्धा होत्या. पण माझ्या वेळेस नेमका गोंधळ झाला की मी 2.25 साईजची बांगडी घेतली आणि मला 2.5 साईजची बांगडी व्यवस्थित होते, त्याच्यामुळे. पण जाऊ द्या, तो गोंधळ तर झालं, तसं राहणार काही ना काही. आणि इकडे ना रुक्मंताचं जे छोटं छोटं आहे ते काहीसं चाललेलं होतं, श्रुतीचं वगैरे करायचं तिच्या फ्रेंड सोबत, आणि अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या बाकी होत्या, आजच्या दिवसभराच्या कम्प्लीट करायच्या आहेत. कारण नवरीची मेहंदी काढणं सुरू आहे आणि बांगड्या ऑलमोस्ट बुडून झाल्यात आणि माझी मेहंदी सुद्धा झाली. ते सुकायला आलेली आहे. थोड्या वेळात मी धुवून टाकते, कारण मेहंदीसाठी रेडी सुद्धा व्हायचं आहे. फोटोग्राफर सुद्धा येणार आहे त्याच्यासाठी म्हणून. सो छानशी रेडी होते. घमाने खूप कस्तरी झाला आणि कालची मेहंदी. अर्जू आत्यासोबत गेली ती बहुतेक. तू काय खात आहे? दादाला दिलं का तू आईश?
दादाला दिलं का आईश? दिलं का दादाला? काय खाते तू? इकडे बघ, तू बांगड्या भरल्या? बांगडी भरली माझ्या प्रिशूनी बांगडी भरली. मटकी प्रिशू चा कार्यक्रम नाहीये. सर्वांना असं बसलेलं बघून मस्त बसताना फोटो काढताना बघून प्रिशूचं चाललं होतं की आई आपणही तिथे बसू, आपणही तिथे बसू. त्यानंतर प्रत्येकाने नवरीसोबत छान फोटोज काढले आणि त्यानंतर आमचं असं चाललेलं होतं की रील साठी एक शॉट घ्यायचा, म्हणजे नवरीच्या चेहऱ्यापुढे जे सर्वांचे मेहंदीचे हात दिसतात ना तसे. आता सर्वांनीच काय मेहंदी काढलेली नव्हती, खूप कमी जणी होतो आम्ही ज्यांनी दोन्ही हातावर मेहंदी काढलेली आहे असं. पण तरी फोटोग्राफर जसं सांगत होते तसं आम्ही केलं होतं. ते सुंदर असं ताट सुद्धा सजवलेलं होतं तिथे समोर ठेवलेलं. फोटो काढला. ये ना फोटो काढून आपला दोघीचा. आम्हाला ना वेळी माहिती पडलं की फोटोग्राफर आता येतोय, तेव्हा मग आम्ही खूप घाईघाईमध्ये तयारी केली. पण खरं सांगू का, माझी अजिबात हा ड्रेसही अंगावर ठेवायची इच्छा नाहीये आणि हा मेकअप सुद्धा नाही, कारण खूप डेंजर गरमी होत होती या ड्रेसनी. अजून जास्त गरमी होते, पण असं काय करणार, फोटोज काढायचे होते सो मी ते ठेवलंच. प्रिशूला सुद्धा छान रेडी करून दिलेलं होतं आणि ती मस्त तिथे सोफ्यावर जाऊन बसली. नवरीसोबत ज्यांना ज्यांना फोटोज काढायचे होते ना त्यांनी छान फोटोज काढून घेतले. पण माझी गरमीमुळे खूप डेंजर हाल होते, कारण मला गरमी अजिबात सहन होत नाही, मला खूप त्रास होतो आणि पण इथे खूप जास्त गरमी होती. पण प्रिशू नानीच्या मात्र मस्त मस्त्या चाललेल्या होत्या. तिला असं होतं की सगळीकडून लाड करणाऱ्या येण्यास तिने मस्त मस्त्या केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच ना ताईची हळद आम्हाला थोडी घरी करायची होती आणि 10-10:30 पर्यंत हॉलवर पोहोचायचं होतं बाकी प्रोग्रामसाठी. सो पटापट ते करायचं चाललेलं आहे. मेहंदीच्या दिवशी मग रात्री मी काही शूट केलं नाही, कारण माझं डोकं खूप दुखत होतं आणि एवढं काही शूट करायला नव्हतं सुद्धा. सर्वांच्या मेहंद्या काढायच्या होत्या, कोणी कम्फर्टेबल असतं कोणी नसतं, त्याच्यामुळे मी केलं नाही. बाकी इथे आता ताईचं घरी जे हळदीचं असताना ते सर्व चाललेलं आहे आणि नंतर आम्ही सर्व हॉलवर जाणार. खूप घाई होती सकाळी, तरी सुद्धा मी जेवढं शूट केलं तेवढं तुमच्यासोबत शेअर करते आहे. कोणी एवढ्या काही तयारी केलेल्या नव्हत्या, फक्त जे ड्रेस असतात ते घातलेले होते. मी खूप छान साडी घातलेली होती जे तुम्हाला पुढे दाखवते. सो आता आमची तयारी झाली. आता नवरीला घरी थोडीशी हळद लावत आहे आणि त्याच्यानंतर मग हॉलला जाऊन हळद वगैरे लावायची आहे. सो अशी काहीशी मी रेडी झाली आहे. कॉन्ट्रास्टच साडी घातली आहे, खरंच खूप छान दिसते. आता व्हाईट वाटत असेल कारण नेमकंच केलं आहे, आणखी सेट वगैरे सुद्धा करायचं आहे. घाई खूप जास्त आहे, त्यात प्रिशू खूप जास्त त्रास देत आहे. सो जसं काही होतं तसं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. बाकी माझी तयारी कशी वाटली तर मला नक्की सांगा. तर ना इथे देवकुंडी करायची आहे, त्याच्यासाठी ही सुंदरशी डिझाईन श्रेयाने केली आहे. त्याच्यानंतर ना घरच्या घरी ताईला हळद लावायची चाललेली आहे, कारण बाकी पूर्ण प्रोग्राम हॉलला गेल्यावर करायचा आहे. त्याच्यामुळे मग घरीच आम्ही नानोरा हळद वगैरे हे सगळं करून घेणार आहे. तिची गोष्टी हळद येणार आहे, ती सुद्धा तिला मग नंतर लावायची आहे. मलाही थोडीशी मामीने हळद लावली होती, ज्याच्यानंतर माझी अशी काहीशी अवस्था झालेली. आता नानोराची तयारी करतात आहे. तर ना आमच्या साईडला लग्नामध्ये या सर्व गोष्टी करतात. तुमच्या साईडला कसं करताना हे मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा, म्हणजे मलाही माहिती पडेल की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय. तर आता इथे पाणी गरम असल्यामुळे थोडंसं गार गरम असं करायचं चाललेलं आहे पाणी, आणि बाकी पूर्ण तयारी करायची आहे. इथे 4 जण 4 साईडला उभे राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग त्यांना खरं तर आधी 5 जोडपे बसवायचे, पण आता ते काही शक्य नाहीये. त्याच्यामुळे मग 4 जणांना उभं केलंय, त्यांच्या पायच ओले करून घेणार. आणि ना फोटोग्राफरचं खूप चाललेलं होतं की मध्ये मध्ये कोणी उभं राहू नका, त्याच्यामुळे मग मी मध्ये म्हणजे आमचं जसं होईल ऍडजस्ट तसं मी व्हिडिओ करते आहे, कारण फोटोग्राफरला सगळं शूट करायचं होतं. त्यानंतर नवरीचे आई वडील आणि नवरी यांचं इथे नानोरा चाललेला होता, म्हणजेच त्यांचे आंघोळ घालून देत होते सर्वजण आणि त्यांना छान घासतही होते. प्रिशूसाठी मात्र ते सगळं खूप जास्त नवीन होतं, सो ती खूप एक्साइटमेंटने सगळं काही बघत होती. आता असं डोक्यावर सगळं पाणी टाकायचं असतं, नवरीला ते सगळे धागे वगैरे न लागू देता आणि तिला उठबस करायला लावायचं असतं. सो ते इथे करायचं चाललेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉलला गेलो. हॉलला गेल्यावरचा माझा लुक असा काहीसा आहे, तर मी खूप जास्त होत होती. पण त्याच्यानंतर सगळे प्रोग्राम वगैरे होणार होते, आम्ही आमची संगीतची प्रॅक्टिस वगैरे करणार होतो. पण मी आज सिंपलसाच लुक केलेला आहे, जो असा काहीसा आहे आणि माझ्या प्रिशुराणीचा असा. ड्रेस काढून देऊ का बरं? ड्रेस नसते काढत, किती छान ड्रेस आहे. हॉलमधल्या स्टेजचं डेकोरेशन असं काहीच आहे, जिथे दोघांसाठी ही जागा आहे आणि ताईची तयारी मात्र आता होत आलेली होती. सो तिला घेऊन आम्हाला जायचं होतं पुढे. ड्रेस चेंज केला.
त्यानंतर आता ना नवरदेव आणि नवरीची एंट्री होणार होती. आधी तर त्यांचं बाहेर फोटोशूट झालं, त्यांचे सुंदर सुंदर असे फोटोज काढले फोटोग्राफरनी. फोटोग्राफर असले ना की हे एक बरं आहे, त्यांना जसे पाहिजे तसे ते छान छान फोटोज काढतात आणि आपल्याला देतात. बाकी आपल्या डोक्यामध्ये आयडियाज अजिबातच नसतात. त्याच्यामुळे फोटोग्राफरांनी त्यांचं वेगळं असं फोटोशूट केलं प्रत्येक इव्हेंटचं. म्हणजे आता संगीतच्या आधी सुद्धा केलेलं होतं, म्हणजे हळदीच्या आधी सुद्धा केलेलं होतं, संगीतच्या आधी सुद्धा केलं. तर फोटोग्राफर असण्याचा हाच एक फायदा आहे, ते छान सगळ्या गोष्टींची आपल्याला आयडिया देतात. नाहीतर एरवी आपल्या डोक्यामध्ये काहीच नसतं. आता ही एंट्री ना ताईला नको होती, पण तरी सुद्धा सर्वांच्या इच्छेसाठी तिने केलं, कारण तिला ते श्वास घ्यायला वगैरे थोडासा प्रॉब्लेम होत होता त्यासाठी. बाकी यांचा दोघांचा हळदीचा लुक असा काहीसा आहे. खरं तर ताईची इच्छा अशी होती की त्या दोघांचा लुक नेव्ही ब्लू कलर स्काय ब्लू कलरचा असावा आणि बाकी सगळ्यांचा येलो कलरचा, म्हणजे ते खूप जास्त सुंदर दिसलं असतं. पण ते काही ऑन टाइम पॉसिबल झालं नाही, त्याच्यामुळे त्या दोघांनी असा काहीसा लुक केला. आणि आता खरंच कॉन्ट्रास्टचा जमाना आहे, कॉन्ट्रास्ट सर्वच गोष्टी खूप छान वाटतात, मग ते कुठलंही फंक्शन असो. सो फोटोग्राफरने त्या दोघांना अशी त्यांची एंट्री करायला सांगितली. त्यांची एंट्री झाली, त्यानंतर त्यांना स्टेजवर बसवण्यात आलं. त्यांना हळद वगैरे जे काही आहे घरच्यांनी रिलेटिव्हजने वगैरे लावली आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रोग्राम करायचा होता, ते म्हणजे फॅमिली सोबतचे फोटोज वगैरे. कारण की सगळी फॅमिली अवेलेबल होती, मुलाची सुद्धा मुलीची सुद्धा, आणि बाकीही रिलेटिव्ह वगैरे असतात ज्यांना फोटोज काढायचे असतात. सो त्यांच्यासोबत फोटोज काढले. यावेळी मात्र कोणालाच नाराज करायचं नसतं, सो सर्वजण फोटो काढूनही देतात. सो आता आम्हाला डान्सची प्रॅक्टिस करायची आहे एवढ्या मोठ्या हॉलमध्ये, कारण ग्रुप डान्स आमचा बसला आहे पण काही स्टेप लक्षात नाही. एक लाईट हां एवढं पाहिजेच. चला डान्स प्लीज. माहिती आहे. चला सॉन्ग कोणाकडे आहे हे ओळख करून दिलेली. आता ना आम्ही डान्सची प्रॅक्टिस करतोय, कारण मी तरी स्टेप विसरत चाललेली होती. आमचे 2 डान्स होते, एक ग्रुप डान्स आणि एक श्रेयाचा आणि माझा सेपरेट डान्स. सो आमच्या डान्सची आम्ही दोघी इथे प्रॅक्टिस करतो. कारण ग्रुप डान्स असल्यानंतर काय झालं, माझं खूप जास्त जम्बलिंग झालं दिमागामध्ये, मी खूप जास्त स्टेप विसरत होते. त्याच्यामुळे असं होतं की चल बाई आपण आधी करून घेऊ प्रॅक्टिस, कारण खूप जण येणार होते. सो मी तरी कम्फर्टेबल नव्हती विसरायला. झालेलं आहे सगळं, म्हणजे हळद वगैरे झाली आहे. आता खरं तर संगीतसाठी दुसऱ्या हॉलवर जायचं आहे आम्हाला, पण मी आजच्या या व्हिडिओला इथे सेंड करते. आणखी आमचं आवरायचं वगैरे सगळं बाकी आहे. इथून मी नेक्स्ट ब्लॉगला कंटिन्यू करते. त्याचं कारण असं की हा ब्लॉग मग खूप जास्त मोठा होऊन जाईल. जसं झालं तसं मी शेअर केलं, कोणी असतं सो प्लीज मी समजून घ्या की मी डायरेक्टली कॅमेरामध्ये नाही बोलू शकत, पण जसं झालं तसं तुमच्यासोबत शेअर केलं. आणि होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. पुढचे व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. हे व्हिडिओला असंच कनेक्ट. आता मी या व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.